असणार आहे, कारण 4 वाजून गेलेले आहेत. प्रवीण जरा पंचांना ताकीद द्यायचे, कारण का नंतर अजून आपल्याला मेन सामना खेळवायचा बाकी, अजून सेमीफायनलचा. बघा आमच्या व्यासपीठासमोर जे व्यासपीठावर जे व्यक्ती आहेत त्यांना विनंती करतो, प्लीज जर आपण माईक चालू आहे मित्रांनो, कॉमेंट्री चालू असताना जरा आपण थोडस सायलेंट मध्ये बोला. पूर्ण सामन्यामध्ये तर विलास ढोणे यांनी 2 चौकार मारले, तर दिनेश म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अजून 1000. चला माझा 1000 रुपये पारितोषिक जाहीर झालाय. तर गेम आपण प्ले करूया. बालू पाटील सलामीची जोडी आपण पाहिलं तर यावेळी फलंदाज येतो आपण पाहिलं तर विलास ढोणे आणि जयदास ढोणे. गोलंदाजी सज्ज होते आपण पाहिलं गोलंदाज सुनील. चला गेम प्ले करायचा सामना आपण पाहिलं पोटी प्लेचा सामना पाहतो. वसार विपक्ष नांदिवली कोल्हेड्यामध्ये वसार संघात नाणेफेकी जिंकले आणि शतक स्वीकारले. 4 षटकांचा सामना असणारे गेम प्ले होते. त्यानंतर आपण एक अत्यंत महत्वाचा सामना बघणार आहोत. सेमीफायनलचा सामना जीजी स्पोर्ट्स वाकलन विपक्ष आपण बघतोय वडोली बी मध्ये. पहिला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. विलासचा मात्र आपण फुटबॉलचा वापर होत नाहीये. पुढे सुनील पाटील गोलंदाजी मार्कवर समर्थक कक्षांकडून राईट आर्म ओरतीकडे मारा करतोय. सुनील गोलंदाजी मार्कवर मानेरा एडकडून स्ट्राईकला फलंदाज विलास. चेंडू खेळून करतो. चेंडूला पॉईंटच्या दिशेने जोपर्यंत चेंडू फीड होते त्यासाठी सरकार पुढे सरसावले होते. चेंडू जोपर्यंत पॉईंटला फीड होतोय 1 धावीत मात्र बीड आणि 1 धावीने खातं अकाउंट ओपन करतो. आपल्याला बघितलं तर संघाचा आणि आपलं विलास नदिली कोलिवडा संघाची धावसंख्या 1. पण सुनील गोलंदाजी मार्कवर 40+ सामना पाहतो आपण. नंदिवली कोलिवडा विपक्ष वसार मध्ये सामना पाहतोय. प्रेक्षणीय सामना आपल्याला बघायला भेटता येतो. मात्र दिनेश म्हात्रे यांच्याकडनं एका षटकारासाठी मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जयदास ढोणेसाठी सुवर्ण संधी येते. 1 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिनेश म्हात्रे यांच्याकडनं. बालू नक्कीच राहुल बक्षिसांची रेल चाल बघायला मिळते. पुढे सुनील गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज आपण बघतो जयदास. सुनील तू जयदास. हा चेंडू हवे ते वेळेला आलेडी गेटच्या माध्यमातून चेंडू जोपर्यंत पॉइंटला फीड होतोय 1 धाव मात्र पूर्ण होते. बघा दोन्ही संघासाठी पारितोषिक आलेले आहे 1000 रुपयाचा पारितोषिक 2 षटकारासाठी. सुनील फळडे साहेबांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक 2 संघांसाठी. लगातार 2 सलग चेंडूवरती 2 षटकार दाखवले तर सुनील फळडे नेतिवली यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. धावसंख्या आपण बघतो नंदिवली कोलिवडा संघाची 2 धावसंख्या. पहिलं षटक प्रगतीपथावर सुनील गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला फलंदाज विलास. चेंडू पुढे ससवलं ते चेंडूला तट्या सर्कलमध्ये जोपर्यंत फीड होतोय मिडॉनला 1च धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते तर धावसंख्या धाव फल करते आपण पाहतो. यावेळी 3 धावा पाहतोय. प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय वसार विपक्ष नांदिवली कोलिवड्यामध्ये. 40+ सामने आता भरपूर व्हायला लागले कारण सातत्याने हे सामने आपण भेवंडी विभागात रायगड विभागात खेळले जातात. सुनील गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज जयदास. चेंडू गुडल्या सोडून टेकअप होतो. फुल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. नक्कीच राहुल दशरथ पाटील जास्त चटपटी कॉमेंट्री ते वेगळे शब्द वापरले असते पण आपण मात्र ते शब्द वापरणार नाहीये. ते लाईट टेलिकास्ट आहे. सुनील गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज जयदास. सुरेख चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या आहे बिनगडी बाद 3ची धावसंख्या.
थँक्यू थँक्यू थँक्यू. पाहिजे तर दुसरं षटक कोण घेऊन येते. गोलंदाजी सज्ज होते के के राजेश राजेश फुलोरे उर्फ के 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 पुराणा चावल. राहुल ज्याप्रमाणे आपण तांदूळ रापल्यानंतर खायला मजा येते त्याप्रमाणे गोलंदाजी तर पाहिजे के के कशा प्रकारे करतात पाहिजे. स्ट्राईकला फलंदाज विलास ढवणे अतिशय नामवंत खेळाडू या पंचकोशीतले आणि तेवढेच आपण बघतो राहुल खात्या बित्या घरचे वाटतायत. चला जरा सामना फास्ट चालू करायचा आहे. अजून आपण बघूया एक सामना महत्वाचा सामना आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे. वडील बी संघाची संघाने किंवा जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाचा कोणी खेळाडू किंवा प्रतिनिधी आला असेल तर आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आपण. के के गोलंदाजी बारकवर वसारेंकडून हा चेंडू लॉप केलाय. चेंडूला चेंडू हवे त्यावेळेला चेंडू लॉंग ऑफला एकदा पूर्ण करतो म्हणजे दुसरी धाव पूर्ण होते काय तर मात्र 2 धावा पूर्ण होतात. पद्माकर जोपर्यंत चेंडूला फिडे करतोय. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलक आपण पाहतोय 5 धावा. एक वसार संघ आपण बघितलं तर इन ऍक्शन मध्ये आपण बघितलं सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय रवी वायलेच्या संघाने. पाहिजे इथे हा वसार संघ विजय संपादन करतो का नांदिवली कुलेवाडा संघ त्यांना करतोय. के पुणे त्या गोलंदाजी राऊंड करतोय. सायकल पण विलास चेंडू लॉप करतोय. चेंडूला चेंडू हवे त्यावेळेला चेंडू देतोय लॉंग ऑन रिजन मध्ये जबरदस्त चेंडू फीड होतोय. 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. मिस फीड होते. 2च धावा होणार आहेत कारण का विलास धोने मात्र कमी धावतायत. थकान महसूस करतायत. गरमी जास्त आहे. टेम्परेचर बघितलं तर 38 डिग्री सेल्सिअस आहे. याचा आपण जीजी स्पोर्ट्स वाकलन संघात सुद्धा आलेला आहे. अजिंक्य आम्हाला सांगतात की आमचा संघ तयार आहे. वडोली बी संघ जर आपण इथे आला असेल तर आल्याची नोंद करायची. के गोलंदाजी मार्कवर सगळं विलास बॅकवर्ड स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय. यष्टीरक्षक पात्र इथं बीट होतो. एकदा पूर्ण करतोय. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. मुकेश फुटबॉलचा प्रकार आपण पहिले तर बघायला मिळतोय क्रिकेटच्या मैदानावर पण चेंडूला मात्र जाऊ देत नाहीये. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण बघतोय 8 धावा कारण का 40+ आपण पहिले सामना आहे त्यामुळे थोडीशी एन्जॉय कॉमेंट्री सुद्धा आम्ही करतोय. के गोलंदाजी मार्कवर सायकल बंद जयदास साईडला पुल करतोय. चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो जोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फिट होतो. दुसरी धाव पूर्ण होते का पाहिजे. जयदास मात्र इथं चित्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण करतायत. मुकेश मात्र आपण छोटा तीर घाव करे गंभीर जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवतोय. बॅकअप खूप चांगलं दाखवतोय. इथं मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 10 धावा. के गोलंदाजी मार्कवर सलामीची जोडी आपण विलास आणि जयदास ही जोडी. विलास के राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. चेंडू लॉप केला. चेंडूला हवे ते यावेळेला 30 सर्कल मध्ये 4 क्षेत्ररक्षण झेल सुटतोय. इथे मात्र प्रयत्न केला होता राहुल. 2 बंधुराजांमध्ये आपण दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ होतो. इथे मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण 11 धावा. राहुल आपण बघितलं तर आपल्या समालोचक कक्षामध्ये भरपूर समर्थक आहेत वसार संघाचे. के गोलंदाजी मार्कवर सायकल फलंदाज बघितले तर विलास राऊंड तिकडे मारा करतोय. चेंडू लॉफ केलाय. चेंडूला चेंडू पाहिजे. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू सीमा पार देतो. 4 धावा आणि चौकाराने धावसंख्या वाढते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. डीजे
थँक्यू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पहिले धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण पहिले तर बिनबाद 15ची सुरुवात या षटकामध्ये धावा आल्यात. आपण पहिले तर राजेश फुलरे उर्फ केकेच्या 12 धावा आल्यात. पाचता तिसरं षटक कोण घेऊन येते यावेळी, कारण का 4 गोलंदाज फ्रेश वापरणं अनिवार्य राहणार आहे. चला वसा संघ जरा लवकर, कारण का आम्हाला बघितलं 4:15 झालेले, अजून आम्हाला एक सेमीफायनल खेळवायची आहे. टाइम नकोय. वसा संघ जरा प्लीज सहकार्य करायचं आहे. बघा गोलंदाजी सज्ज होते यावेळी. गोलंदाज राजेश, राजेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला फलंदाज जयदास, नो स्ट्रायकला विलास. विलास दोन्ही आणि जयदास दोन्ही पाहतो आपण. राजेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू बॅक पडतो, स्क्वेअर कट करतोय. चेंडू सीमा पार जातो का पाहायचंय. चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय. थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय चौकाराने वाढते. धावसंख्या धावफल करते होते. आपण म्हणजे 19. राज जरा लक्ष द्या. चौकार गेल्यानंतर लगेच तुम्ही डीजे लावा, कारण जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा तुम्ही डीजे लावताय. राजेश पर्यंत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला फलंदाज जयदास. बघितलं ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली होती म्हणजे पंकज, नरेश, प्रमोद, तुमचं देखील मी मनाच्या हृदय अंतकरणातून धन्यवाद देतोय. खूप चांगलं आपण पुण्याचं काम केलेलं आहे. राजेश गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकला फलंदाज जयदास. त्याच्या बॅट फक्त आता एक चौकार आलाय. पुढचा चेंडू ऑन साईडला भिरकावून देतो. चेंडूला आकारपेक्षा मध्ये चेंडू जातोय. बॅकिंग येते तिथे मात्र 2 धावा मिसफीड होत आहेत. बरेचसे क्षेत्रक्षक आपले बॅकिंगला येतात. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय. 21 धावा. तिसरं षटक प्रगती पथारे. ज्यांनी आम्हाला मैदानासाठी मोलाचं सहकार्य केले म्हणजे साईजोत इंटरप्राइजेस संदीप जोशी. त्याने आम्हाला ट्रक्स आणि डंपरचा सुद्धा व्यवस्था करून दिली होती. हा चेंडू कट करतो. चेंडूला चेंडू थर्डमॅनला बीट करतो. चेंडू सीमा पार जातो का पाहायचंय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार.
जास्त समाप्तीला आपण पाहतोय नंदिनी कोलिवडा संघाची 30 धाव संख्या. पण अंतिम षटक कोण घेत आहे? पद्माकर. स्ट्रायकेला फलंदाज आपण म्हणजे तर विलास धोणे. नो स्ट्राईकला जयदास धोणे. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्या आपण म्हणजे तर 8 संघ खेळत धौला विपक्ष चिचपाडा असा सामना असणार. पहिला सामना चेंडू भिरकावून देतो यावेळेला विलासच्या बॅटमध्ये खणखणी षटकार येतो मिडविकेटच्या डोक्यावर. 6 धावा. गुड शॉट. गीत लावलं डीजे मास्टर. डीजे मास्टर समजले आम्हाला गीत आहे काय ते. आपण बघितलं अजून एक षटकार मारले तर पारितोषिक 1000 रुपयाचं. सुनील फरडे नेतुली यांच्याकडून आपण लिहिलं 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्येत आपण 36 धावा. डीजे मास्टर जरा मान्यवर बसलाय. जरा कोळी गीत लावा. मराठी संगीत लावा. पुन्हा धावून साईडला भिरकावून देतोय विलास ढोणेच्या बॅट मधून. अजून एक खणखणी षटकार. आता मात्र बॅटचा फेस खोललाय विलास. मात्र इथं वादळ निर्माण करतोय. थँक्यू. सुनील फळडेकडून आपण पहिले 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे विलास ढोणे साहेबांसाठी. विलास ढोणेसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अजून एकदा षटकार आला तर दिनेश शेट कडून पारितोषिक मिळणार आहे अजून 1000. आणि सुनील फळडे आपण नेतुली यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जबरदस्त फलंदाजी राहुल. पद्माकार गोलंदाजी बॅक पुढे जातोय. स्क्वेअर कट करतोय. प्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मात्र थोडीशी मिसफीट झाली पण एकच धाव मिळणार. एकने धावसंख्या वर त्याचा धावसंख्या धावफल करते 43. आता मात्र विलासचा बल्ला बोलतोय पूर्णपणे. जबरदस्त फलंदाजी इथे मात्र केली जाते. क्या बात आहे. विनोद भोईर साहेब आपण विनोद शेठ यांच्याकडून पारितोषिक आलेले. विनोद शेठ वाकलन यांच्याकडून पारितोषिक 1000 रुपयाचं विलास ढोणेसाठी. चेंडू पुन्हा ऑन साइडला भिरकावून देतोय. चेंडू हवे देवेला झेल सुटतोय. बाउंड चेंडू सीमा पार. डीजे प्रशांत. डीजे मयूर. धावसंख्या आपण बघतो 47. 47 धावा धाव फलकावरती. विलास आणि आपण बोलले तर जयदास आक्रमक फलंदाजी करतायत. विलाससाठी आपण बोलले तर पारितोषिक सुद्धा इथं आलेले. विनोद शेठ भोईर जी स्पोर्ट्सचे खेळाडू त्यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. सुनील फरडे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. ऑन साइडला भिरकावून देतो चेंडूला. चेंडू सीमारेच्या बाहेर उचलतोय. 6 धावा. आता मात्र 2 फलंदाजांनी मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळू आणि अटॅक. थँक्यू. धावसंख्या आपण बघतो 53. दोन्ही खेळाडूंनी मात्र आता गोलंदाजाला निवडले. पद्माकरवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला. अजून एक षटकार जर मारला तर सुनील फरडेकडून अजून 1000 रुपये मिळणार आहेत. आपण बोलले तर 53 धावांची तर पार्टनरशिप बघायला मिळते. फुलटॉ चेंडू पुन्हा ऑन साइडला शॉट पूल करतो चेंडूला. चेंडू होतोय बॅकवर्ड स्क्वेअर ग्रीज मध्ये. एकदा पूर्ण करतोय. पाचव्या दुसरी धाव पूर्ण करतो गया. चित्ताच्या वेगाने 2 धावा पूर्ण करतोय राहुल. आपण म्हणजे जयदास ढोणे जो चष्मा घातला त्यामुळे त्याला चेंडू नक्कीच मोठा दिसत असणार आहे. त्यामुळे त्यांनी फलंदाजी देखील चांगली केली आहे. 55 धावा धावफल करते. 56 धावांचं लक्ष असणार आहे. यावेळी आपण म्हटलं तर वसार संघाला जिंकण्यासाठी वसार संघ कशा प्रकारे फलंदाजी करतो की नंदिनी कोलिवाडा संघ त्यांना रोखतोय. सामना जेव्हा इथे सुरू होतो आमचे ऐकणार आमचे साथी समालोचक राहुल भैरना तत्परी डीजे हॅरी.
तिचं आमचे भरत शेठ म्हात्रे यांच्याकडे सुद्धा पारितोषिक आलाय 1000 रुपयाचं. त्याच्यानंतर आमचे दिनेश शेठ म्हात्रे यांच्याकडे पारितोषिक आलाय 3000 रुपयाचं. त्याच्यानंतर आमचे विनोद शेठ वाकलांचे यांच्याकडनं पारितोषिक आलाय 1000 रुपयाचा, म्हणजे रोख रक्कम 5000 रुपयाचा कॅश प्राइज आतापर्यंत. त्याच्यामधले जयदास ढोणीला मत काय पैसे असतील नेमचे विलास म्हात्रे यांच्याकडनं 1000. आणि अजून 1500 रुपयाचा पारितोषिक येतोय. एकदा दोन्हीसाठी मध्ये पारितोषिक आला 1500 रुपयाचा. त्याच्यानंतर विनोद शिरपूर यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपये आलेत वाकलांचे आमचे. तसे आमचे शशी म्हात्रे शुगापंत याचा आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. नितीश आमचे विनोद शेठ यांच्याकडनं 1000 आले, तर एकूण 6000 रुपये कॅश प्राइज जातोय. विलास ढवणे यांची संपर्क साधून नंतर चला पुढे सामना असणारे जीजी स्पोर्ट्स वाकलन विपक्ष चेंजचे गेम वडवली. दोन्ही संघात संघनायक आणि यासी नाणेफेकीसाठी माणिक जोशी यांच्याकडनं असतील पारितोषिक. तिचं आमचे माणिक शेठ जोशी आमच्या स्पर्धेचे आयोजक यांच्याकडनं मात्र अजून 1000 रुपये येतात. रोख रक्कम 7000 रुपयाचा कॅश प्राइज येतोय. विलास शेठ ढोणे तुम्ही याचं नक्कीच नाईट रजनीमध्ये आज सुनील पाटील यांच्याकडनं अजून पारितोषिक केलं तर 2 षटकार दाखवल्या तर 1000 रुपये पारितोषिकाचा आपण गेम प्ले करूया. तर जिंकण्यासाठी डबल धावांची गरज आहे 56. चला आपण जर वेळ कमी घ्या मैदानावरती प्लीज फास्ट. आपण लवकर गेम प्ले करायचे. दिनेश म्हात्रे यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले एखाद्या फलंदाजाने तर रोख रक्कम 2000 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. तर गोलंदाज ज्यावेळेस बॅक टू बॅक 2 षटकार. ओके राम गोलंदाज रामचा वापर नाही कधी 2 षटकार जर मारले एखाद्या फलंदाजाने तर आमचे दिनेश शेठ म्हात्रे यांच्याकडनं 2000 पारितोषिक. सिगना चेंडू लवर फुट होता आपल्या घेऊन करते क्षेत्ररक्षण. धाव मात्र घेतली जाणार नाहीये कारण का क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं होतोय. त्याच्यानंतर पंकज आमचे सोबत त्यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 षटकार मारल्या सर्व रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. राम हा शून्य ऑन साईडला घेऊन काढला. ते क्षेत्ररक्षक आहेत नारायण डोणे. चूक होणार नाही कारण का शान क्षेत्ररक्षक आहेत ते. अचूक फेक येते परंतु फक्त सिंगल. धावसंख्या अजून 1 फक्त 1 येते. धावांचं मात्र अकाउंट ओपन केलं राजेशने सुनील. त्याच्यानंतर आमचे बघितले तर मदन सावंके पूर्ण एकदम पोच देऊन उभे आहेत मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचांची माग. चला प्रवीण आपण जायचं लगेच. तिसऱ्या पंचांची मागणी केली आक्षेप घेतला गेला राम वरती. चला पण सामना स्पीड अप करा जास्त तुम्ही वेळ घेऊ नका. यापुढे सामना असणारे वडवली विपक्ष वाकलन. तर वडवली संघाचा संघाने काला असेल आपण या लगेच वाकलन संघाचा संघ मात्र वाकलन संघ आलाय. चेंडू ऑन साईडला घेऊन काढायचे विकेट. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी चुकीची. बॅकअप साठी मात्र बघितलं गेलं तर मदन सावंगे चेंडू मागे धावतायत. तोपर्यंत भरपूर वेळ जाईल. रामदास ढोणे होते तिकडे. दरम्यान या धावा येत आहेत. डिस्कस भरपूर होईल. डिस्कस जरा कमी करा विलास शेठ. 7000 रुपये कॅश प्राइज आजच्या दिवसामध्ये आलाय.
तर धावसंख्या दाबालक्यावरती आतापर्यंत येत आहे 4 धावा जिंकण्यासाठी भरपूर मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा 56 धावेची गरज आहे वसार संघाला सामना जिंकण्यासाठी गोलंदाज राम. चला बाकल्या संघात संघाला का या आणि वडूल संघात संघाला की आपण लगेच फास्ट चेंडू स्कूप दरम्यान ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट संपर्क तेवढा येत नाही तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या 5 धावा येतात. चेंडू दरम्यान अपील केली गेली होती फलंदाजी पहिला झटका पहिले विकेट बदल. कैलाश शेठ जोशी सुद्धा आपला एटीएम खुला केलाय. तर कोणत्या हॅट्रिक्स विकेटची हॅट्रिक संपादन केली तर रोख रक्कम 3000 रुपये कॅश प्राइज. तर बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार बॅक टू बॅक 3 चेंडू 3 चौकार जर मारले तर रोख रक्कम 3000 रुपये कॅश प्राइज असेल. दोन्ही संघासाठी सुवर्ण संधी असेल. तर 5 धावा आतापर्यंत येतात. सुनील बाद झालाय नवीन पर्यंत नरेश रामचा वापर केला गेला 56 धावेची गरज आहे. सेकंड चेंडू स्क्वेअर विकेट चेंडूला घेऊन काढलाय तो क्षेत्ररक्षक कोण त्याची पद्धती देतील. चाचू अतिशय वेगाने चेंडूची फेक होते तोपर्यंत बॅकअप साठी एकूण 3 जण आहेत. चेंडू जास्तच लवकर जाणार नाहीये. 3 धावा पूर्ण 34चा प्रयत्न चेंडू सोबत खेळत होते मात्र या दरम्यान विचार जर केला तर नारायण धावा या एकूण 4 असतील. 4 धावा आहेत. 3 आहेत का 4 आहेत ना मग एकूण 4 धावा धावसंख्या 4 ने येईल. 9 धावा दाबाल जरा वेग कमी का प्लीज आपण फास्ट जर घ्यायचे. 9 धावा आता दाबालकावरती येत आहेत. जिंकण्यासाठी विचार केला तर 56 धावेची गरज असताना अजून 47 धावेची गरज असेल. येणारी चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा 47. सर आपण जरा वेग कमी घ्या प्लीज फास्ट. नक्कीच मैदानात पण एकदा वादळ येतोय. तिथं भरपूर चांगली स्पर्धा बघतोय. जयमोत्सव क्रिकेट संघ मानेरेगाव च्या माध्यमातून एक भरपूर मोठं आयोजन केलं गेलंय. 3रा दिवस या स्पर्धेचा सातत्याने बघितलं तर आजच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश केला वसार संघाने. ती मात्र पहिली सेमीफायनल असणारे जीजे स्पोर्ट्स वाकलन विपक्ष वडवली अशा या 2 संघांमध्ये असणारे. चल थोडासा आपण वेग कमी घ्या प्लीज. आपण थोडं फास्ट घ्यायचंय. तर गोलंदाज जयदास डोणे ज्याने आता चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती तोच जयदास मात्र गोलंदाजी बराबरती. 18 चेंडू अजूनही शिल्लक असतील. चेंडू ऑप्टरच्या घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक केले चेंडूवरती चेंडू तोपर्यंत 2 धावा. तर बॅकअप साठी भरपूर खेळाडू आहेत. धावसंख्या अजून 2 ने येईल. दरम्यान धावा 11 धावा येतात. चेंडू ऑन साईडला घेऊन काढलाय. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण जबरदस्त झेल आपला तोंड क्रिकेट मैदानावरती नांदिवली संघ दाखवतोय. गुड कॅच. नागेश सालुंके यांच्यासाठी मात्र दरम्यान 500 रुपये पारितोषिक केलाय. दिनेश मात्र यांच्याकडनं अतिशय चांगला झेल. तर 500 रुपये रोख रक्कम कॅश प्राइज. हा चेंडू ऑन साइड माझा प्रयत्न चेंडू किपरच्या पाठी आलाय.
क्षेत्राशी चेंडू तिचा तोपर्यंत मधून सावंगे उडल्यांशी बुट करून मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर धावसंख्या अजून एक ने येते 12 धावा. आमचे सुनील फड यांच्याकडनं 2 षटकारासाठी रोख रक्कम पारितोषिक असणार आहे 1000 रुपयाचं. वन्स अगेन हा चेंडू ऑन साइडला भिडकावून दिला आहे. ताकदीचा योग्य तो वापर. पहिला संघर्षमय चौकार. तर चला वाकलन संघाचा संघ नाही का न्यायचं तुम्हाला आम्ही कधीपासून कॉल करतोय. वाकलन संघ आणि वडवली संघ याचे पण लगेच अंतिम आणि शेवटचा कॉल असेल. दरम्यान ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट संपर्क अजिबात येत नाही तोपर्यंत डॉट बॉल. वापसी केली जयदासने. धावसंख्या दरम्यान धावपालकावरती येतात 16 धावा. षटक क्रमांक दुसरा मार्गदर्शन गोलंदाज जयदास डोणेचा वापर. वसार बनाम नांदिवली सामना. चेंडू ऑन साइडला मोठा फटका. लॉंग ऑन झोनला नो चान्स फील्डर. चेंडू 1 ऑन द रोप. अजून एक दमदार स्ट्रोक. अजून एक दमदार चौकार. तर 12 चेंडू 36 धावेची गरज आहे अजूनही. चला डिन्स ब्रेकर आपण या मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आपण लगेच बाहेर यायचे. जास्त विलंब नकोय. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका कारण अजून आपला सामना आज कव्हर करायचा. आजच्या दिवसामध्ये अजून एक शेवटचा सामना असणार आहे. पहिला सेमीफायनलचा सामना एका बाजूला चेंज गेम WB तर दुसऱ्या बाजूला असणार जीजी स्पोर्ट्स वाकलान बिग फाईट सामना असेल. 2 चांगले संघ आमने सामने येतील. क्रिकेटचा सार पाहायला भेटेल. एका बाजूला असतील तकदीर मात्र दुसऱ्या बाजूला विशाल असतील विकास असतील कमलेश कल्पेश रुपेश. तर दुसऱ्या बाजूला असतील जीजी स्पोर्ट वाकला संघाच्या माध्यमातून केतन मादरे असेल. सलामीचा पण अविनाश असेल ऋषी जीत भुईर प्रदीप मोतीराम भुईर अजिंक्य. आपल्याला चांगल्या प्रकारचा सामना पाहायला भेटेल. आमचे शैलेश भोईर सुद्धा मात्र या दरम्यान येत आहेत. भरपूर त्यांनी विश्रांती घेतली होती. चला चेंज गेम मोठवले आणि वाकलन संघ कधीच आले तर वाकलन संघ आपण यायचे लगेच. मोतीराम भोईर चला आपण या लगेच. तर 12 चेंडू 36 धावेची गरज आहे. गोलंदाज रामदास डोणे. चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाही तोपर्यंत डॉट बॉल. चांगल्या प्रकारचा चेंडू फेकला पहिला. गोलंदाज रामदास डोणेत. अगेन ऍक्शन रिप्ले मैदानावरती फलंदाज बाद एसटी चित. थँक्यू डीजे. खूप चांगलं संगीत तुम्ही सातत्याने आमच्यापर्यंत पोहोचू द्यात. तुम्ही सुद्धा आभार व्यक्त करू. तर समीकरण पुन्हा एकदा बदलतो. येणारे 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 36 धावेची गरज. इथला सामना जिंकण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल. भरपूर चांगला क्रिकेट
येताना दाखवा लागेल वसार संघाला. तर नवीन फलंदाज गेल्या मैदानावरती निसार. हा चेंडू लेट खेळले होते, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. धाव फक्त एक येते, 21 धावा. अजूनही 35 धावेची गरज. चेंडू शिल्लक आहेत 9 धावा आहेत 35. चेंडू साईडला सातत्याने मला जबरदस्त माझा रामदास स्टोने छाप सोडली. कारण का पहिल्या सत्रामध्ये विलास स्टोने त्याच्यानंतर जेता स्टोने यांनी चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारली आणि त्याच्यानंतर चांगल्या प्रकारची गुणवत्ता दाखवली. स्किन अजून एक फलंदाज बाद होतोय. जबरदस्त क्रिकेट. नांदिवली संघ पूर्णपणे या दरम्यान मजबूत परिस्थितीला. तर सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती आतापर्यंत. रामदास डुनेनी छाप सोडली. प्रत्येक षटकारासाठी हजारो रुपये पारितोषिक कैलास जोशी यांच्याकडनं. भगवान शेट आमचे वसारचे शेट पारितोषिक असेल. सेकंड चेंडू दरम्यान सर बॅटने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत मदन सावंके सो करणार नाहीये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक संपला या दरम्यान. तिसरं आणि धावा धाबालकावरती फक्त आणि फक्त या दरम्यान येत आहेत 23. चला बाकलन संघात संघाने का पण यायचे. अजिंक्य यायचं पण लगेच. आणि वडवली संघात संघाने का पण या. वडवली संघ मोतीरामवर आतापर्यंत 15 कॉल झाले. वडवली संघ सुद्धा इथे येतोय. आपण यायचे. तुमचे जर खेळाडू आले असले आपण 5-1 मिनिटं थांबू. पण नाणेपैकीच आपण कौल करून घेऊ. सिगिना चेंडू चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. मात्र अंतिम षटकामध्ये भरपूर धावांची गरज आहे. फक्त षटकाराने सावकारांची गरज. भगवान शेटे त्या दरम्यान एक चांगले खेळाडू त्याच्यानंतर निसार आहेत मैदानावरती. अंतिम षटक गोलंदाज सिगिना चेंडू बिडकावून दिला ऑन साईडला. ताकदीचा योग्य तो वापर. दमदार स्ट्रोक षटकार. थँक्यू. तुमचे कबीर कलेक्शनचे मालक मोतीराम भोईर आपल्या सोबत आहेत. हे चांगले भरपूर वर्षाचा दानका अनुभव सातत्याने विचार केला. त्यांच्या मध्ये भरपूर स्पर्धा बघितली होती. नाईट रजनी. हा चेंडू दरम्यान अनसाइड लेग करायचा प्रयत्न. चेंडू तो कीपरच्या पाठी. शॉर्ट लॉंग लेगला. ती क्षेत्ररक्षक आहेत मदन सावंगे. मॅन तेवढी चांगली फेकी. भगवान शेठ धावा काढून काढून थकले असतील भरपूर. त्यांना फलंदाजी जा थोडीशी. चला चेंज तर मोडवली संघात संघनायक घ्यायचे. कारण का मोतीराम आमच्या सोबत येत आहेत. वाकली संघाचे संघनायक.
सिग्ना चेंडू ऑन साईडला जातोय कार्पेटच्या लागे ते क्षेत्ररक्षक येतील चुनीचं फील्ड होईल तोपर्यंत सिंगलच राहू द्या. सेकंडला येतं भगवान फुलवरे. अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत फक्त औपचारिकता या सामन्यामधील. इथनं सामना मात्र जिंकू शकणार नाही. वसार संघ सध्या त्यांनी चांगलं क्रिकेट दाखवलं. रामदास ढोणे रामदास ढोणे चांगल्या प्रकारची बंदूची केली. विलास ढोणे जयदास ढोणे यांनी सिग्ना चेंडू ऑन साईड माझा प्रयत्न फलंदाज बाद. आपण थांबायचं शेवटचं विकेट शेवटचा चेंडू आहे. आपण थांबायचं तिकडे भगवान श्रीराम तिकडे थांबायचे. अंतिम चेंडू असेल तसं चेंज की मोरबी संघाचा संघनायक खेळाडू आला असेल तर आपण संपर्क साधा. इनिंग संपतीये. तुमचे जर खेळाडू आले असेल तर आपण थांबवू जरा पण तुम्ही या लगेच. मग सातत्याने मी कॉल करतो इकडनं. तुम्हाला ऍटलिस्ट टाइम दिला होता आम्ही 4चा तर 4:45 वाजता आतापर्यंत. तो सामना जिंकला मात्र यावेळेस नांदिवली संघाने.